दिवसाची सुरुवात आज अशी झालेली आहे. निकेशला पाहिजे फ्रूट सॅलड. मग काय तो सगळे फ्रूट्स घेऊन बसलाय कट करायला आणि सोबतच श्रियान बाबू आहेच आमचा. बाबा फ्रूट्स कट करतोय आणि त्यातून थोडं थोडं खातोय तो. आणि नेहमीप्रमाणे मी दुपारचा इकडे जेवण बनवते. एकीकडे भात होतोय तर दुसरीकडे भाजी होते माझी. आणि माझं जेवण होईपर्यंत ह्यांची दोघांची कामं सगळी आटपलीत आणि खेळायला लागेल. तर श्रियानला मी नेहमी सांगते की ह्या चेअरवर नाही बसायचं कारण तो ह्या चेअरवरनं पडतोय. पण त्याला हीच चेअर लागते प्रत्येक वेळेस. आणि संध्याकाळ झाली तर संध्याकाळी निकेशला आज नाश्त्याला पाहिजे होती व्हेज मॅगी. मग काय लगेच त्याने सगळ्या मला भाज्या कट करून दिल्या आणि मी लागले मॅगी बनवायला. आणि छान अशी मस्त व्हेजिटेबल मॅगी बनवून झाली आणि मस्त नाश्त्याला गरमागरम मॅगी, गरमागरम चाय. संध्याकाळचा नाश्ता झाला आणि श्रियांसोबत आम्ही खेळायला लागलो. आणि हे निकेशना इकडे श्रियांचे जे अल्फाबेट्सचे बोर्ड्स आहेत आणि मुळाक्षरांचे हे त्याला आम्ही श्रियांना बड्डेच्या वेळेस त्याला आणलेले अभ्यास करण्यासाठी. आणि ते त्याने काकीकडे नेऊन ठेवलेले. तर त्याला आज आठवण आली की आपण घरी घेऊन येऊयात. तर श्रियान इकडे घरी आणलेत आणि जवळजवळ 3-4 महिन्यानंतर हे घरामध्ये लावलेत. आणि लगेच श्रियान म्हणतोय की आपण अभ्यास करूयात. आणि अभ्यास करता करता बाबासोबत तो मस्ती पण करतोय. तर असा माझा आजचा दिवस गेलेला आहे. व्लॉग आवडला असेल तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. चला तर बाय एव्हरीवन.